हाय हाय अमृता. कशी आहेस? कशी आहेस पेरू? मी मजेत आहे. खूप छान वाटतंय. बरं वाटतंय तुला पाहून. हो. आता असंच एकमेकांना बघायचं आहे आणि आज त्याचबद्दल आपण खूप गोष्टी बोलणार आहोत. सो मलाही खूप छान वाटतंय तुला भेटून. आणि अचानक मला असं वाटलंय की खाऊन पिऊन रेसिपीज टाकून माझे गाल वर आलेले आहेत. हो, सगळ्यांचे ते गाल वर आलेले दिसलेत. मी हो, पण वर्क फ्रॉम सगळं. होम करते आणि तुला आपण नेहमीच असं इंटरव्ह्यूच्या माध्यमातून असं भेटत असतो साक्षात. पण आता लाईव्ह हम्म. सेशन मधनं भेटतोय. पण हो, अमृता, तू स्वतःची काळजी घेतेयस ना? आणि घरात आई पण आहे, हो, हिमांशू सर असतील. सो हो. तुम्ही एकमेकांची काळजी घेताय ना? आणि नेमकं काय करतेस सध्या? मला असं वाटतं की मम्मीच आमच्या दोघांची काळजी घेतेय, कारण हे जेवण आतापर्यंत जे काय हिमांशूनी पण त्याच्या इन्स्टावरती जेवण टाकलेलं आहे, सगळ्या रेसिपीज मी सांगते ते सगळं मम्मीचं आहे. आणि एका पॉइंटला तिला असं झालंय 15 तारखेनंतर मला सुट्टी पाहिजे. बरं. पण ऑफकोर्स आम्ही काळजी घेतोय. रादर जेव्हा पण आम्हाला ग्रोसरी वगैरेसाठी बाहेर जावं लागतंय तेव्हा ओके. आल्यानंतर ती पिशवी, ते कपडे आम्ही सगळं इन्फेक्टंट म्हणजे डेटॉल म्हणू नका, सॅव्हलॉन म्हणू नका, त्याच्यामध्ये ओके. धुवून काढतोय. प्लस ओके. लादी पुसताना वगैरे डिसइन्फेक्टंट वापरलं जात आहे, फर्निचर हम्म. पुसतोय. सो या हम्म. सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कारण कोरोना व्हायरस हे फक्त ट्रान्समिट होत नाहीये तर तुमच्या सर्फेसेस वरती पण राहतं, असं हो, न्यूजमध्ये हो. आपल्याला पाहण्यात आणि ऐकण्यात आलेलं आहे. सो त्या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेतोय. पर्सनल हायजीनची काळजी घेतोय. त्याच्यानंतर घरात 3च माणसं असल्यामुळे किंवा कोणी येत नाहीये किंवा कोणी कुठे बाहेर जात नाहीये, त्या हिशोबाने मग हम्म. खूप कंट्रोल वातावरण आहे किंवा खूप कंट्रोलमध्ये आम्हाला गोष्टी करता येत आहेत. बाकी हम्म. माझ्या हम्म. घरी जनरली सॅलिड्स वगैरे बनायचे आधी, पण आता तसं होत नाहीये, कारण रॉ व्हेजिटेबल्स आम्ही कम्प्लिटली बंद केलेले आहेत खायचे. कुठलाही बरं. पदार्थ आम्ही हा कुक करून किंवा गरम करूनच खातोय. आणि त्यांनी हम्म. मला असं हम्म. वाटतं खूप हेल्प होतीये. आणि आपल्याला असं जाणवत नाहीये पेरू, पण गरमी सुरू झालेली आहे. ऋतू चेंज हो. झाल्यानंतर काही लोकांची एक बॉडी टेम्परेचर ड्रॉप होतं किंवा राईज होतं आणि त्याच्यामुळे ना खूप लोक आजारी पडतात. लाईक आता हम्म. हम्म. समजा आता माझ्या बरोबर असं होतं की थंडी असेल आणि अचानक आता गरमी झालीये, तर मला बरं. लगेच सर्दी व्हायला लागते किंवा मला लो वाटायला लागतं. सो हो. मी त्याची ओके. काळजी घेते. खूप पाणी प्यायचं असतं आपण ह्या दिवसांमध्ये, जेव्हा ऋतू चेंज होत असतो तेव्हा. सो ते हम्म. मी हम्म. करतेय. व्हायटमिन सीच्या सोल्युबल टॅबलेट्स मिळतात तुम्हाला, कारण व्हायटमिन सी हे तुमच्या इम्युनिटीसाठी खूप जास्त चांगलं असतं. सो ते हम्म. मी करते. सो अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी मी करते. आणि ज्यांनी आय थिंक एव्हरीबडी, म्हणजे ह्या जरी तुम्ही नाही केल्या तरी मला देशभर लोकांना हे सांगायचंय की नो मॅटर व्हॉट यू डू इन युअर हाऊस, आय थिंक यू आर नॉट गोईंग आउट ऑफ द हाऊस इज व्हॉट मॅटर्स. कारण एक्झॅक्टली. मग म्हणजे मग मग तुम्ही खरोखरच देशाची मदत करताय, या सरकारची मदत करताय. कारण सरकार बोंबलून बोंबलून, ओरडून ओरडून हे सांगते की हो. घरी राहा, लेट्स कंटेन दिस व्हायरस, लेट्स नॉट गेट इट ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. आणि हम्म. हम्म. त्यासाठी एकच गोष्ट करायची, ते म्हणजे घरी राहायचंय. दॅट्स इट. हो, मला वाटतं तेच सगळ्या पद्धतीने सूचना दिल्या जात आहेत. पंतप्रधान हो, नरेंद्र मोदी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, सगळे सूचना देत आहेत आणि त्या सूचनांचं आपण पालन करायला हवं. पण खरं तर अमृता, तू सतत काही ना काहीतरी करत असत. म्हणजे इतका मोठा ब्रेक असा तू कधी घेतला नसशील. मला वाटतं नाही. याचं गांभीर्य आहे अर्थातच. कोरोना व्हायरस याचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन झालेलं आहे. पण एवढा मोठा ब्रेक तू कधीच फेस केला नसशील. तर त्यामुळे तू ते अ, ते कसं डील करते हे सगळं? मला असं वाटतं कोणीच नसेल केला. आय मीन तुम्ही मीडियामध्ये माझे जे काही फ्रेंड्स आहेत, तुम्ही पत्रकार सुद्धा, आय थिंक नोबडी हॅज फेस्ड दिस. पण काय ना, आता ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हम्म. अँड हम्म. आता ह्यात ना पत्रकार, ऍक्टर्स, बिझनेसमॅन, हे सगळं सोडून ना आय थिंक वी कम टुगेदर ऍज ह्युमन बिंग्स. आपण माणसं हम्म. म्हणून एकत्र आलो आहोत. आणि दीज आर ट्राईंग टाइम्स. म्हणजे मला मला खूप वाईट वाटतं, कारण इनिशियली जेव्हा मी कोरोना व्हायरस बद्दल वाचायला घेतलेलं, तेव्हा असं झालेलं की इटली विषयी वगैरे मी खूप वाचलंय आणि लोक रडत रडत व्हिडिओज करत होती. आय एम सो हम्म. हॅपी हम्म. की आपल्या देशात तशी परिस्थिती अजून आलेली नाहीये. आणि आपण ते खूप, मला असं वाटतं इनिशियल स्टेजला ते खूप कंट्रोलमध्ये आणलंय. म्हणजे लॉकडाऊन आपण हम्म. पटकन केला. आणि हो. त्यासाठी हॅट्स ऑफ आपल्या सरकारला, हॅट्स ऑफ आपल्या
एंटायर पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंटला. कारण Yes. कुठे ना कुठेतरी जर त्यांनी हा पुढाकार घेतला नसता, त्यांनी, कारण मी अनेक असे व्हिडिओज पण बघितले जिकडे जी लोक बाहेर फिरतात त्यांना पोलीस नम्रपणे सांगतात की तुम्ही नका, तुम्ही नका रस्त्यावर फिरू, तुम्ही घरात जा वगैरे. हो, पण आय हो. थिंक इट इज बिकॉज ऑफ देम की कुठे ना कुठेतरी आय थिंक ही सगळी सिच्युएशन आपण कंटेन करतोय अँड रादर होईल सुद्धा. नक्कीच. काही प्रश्न येतात, खूप प्रश्न येतात अमृता. सो आपण हो काही का? प्रश्न घेऊयात. येस. कोरडे सौरभ हाय मॅम असं म्हणतात. हाय. सगळे हाय. प्रश्न काय आहेत? प्रश्न. अमृताजी तुम्ही खूप गोड बोलता. प्रियंका जुंगाडे असं सांगतायत. हो, थँक्यू आणि मिस भिंगाडे, थँक्यू. सोनू तांबे म्हणतात अभिमान वाटतो ताई तुमचा. थँक्यू. पण हाऊ खरंच स्वीट. मला या निमित्तानं सगळ्याच पूर्ण महाराष्ट्राला तुझा कौतुक आणि अभिमान वाटतं. कारण तू थँक्यू. विविध हिंदी रियालिटी शोज मध्ये पण एक वेगळी छाप सोडते. आणि नुकताच झालेला खतरो के खिलाडीमध्ये पण तू खूप उत्तम खेळलीस. आणि थँक्यू. म्हणजे तुझ्या एपिसोड तर मी खरंच एकही एपिसोड पाहत नाहीये. कारण मी तुझ्यासाठीच पाहत होते ते एपिसोड सगळे. हाऊ कारण तू ज्या स्वीट. पद्धतीने, ज्या जिद्दीने खेळत होतीस, खूप छान वाटत होतं. तुझा एकंदरीत अनुभव कसा राहिला? आणि माझा शेवटचा टास्क अप्रतिम. खूप डिफिकल्ट होता. मी हो, पाहिला हो, तो. हो. हो. आणि खूप कट टू कट आय थिंक आमचा टाय झालेला. पण जेव्हा म्हणजे ज्यांनी मी तो पोस्टही केलेला आहे रादर माझ्या हो. इंस्टाग्राम वरती तो व्हिडिओ. Right. सी मला ना खतरो के खिलाडी हा प्रोग्राम हा मला खूप आधीपासून आवडत होता. आणि मला बरं. होतं की मला कधीतरी ह्याच्यात भाग घ्यायचा आहे. आता तिकडे गेल्यानंतर काय तुमच्यावरती संकट येतं आणि तुम्ही त्याला कसं सामोरं जाता हे कम्प्लिटली लक वरती आणि कम्प्लिटली तुमच्या त्या क्षणाच्या ऍबिलिटीज आणि केपेबिलिटीज वरती डिपेंड करतं. सो मला जितकं जमलं तितकं मी केलं. मला जे नाही जमलं, जे नाही करता आलं ते मी नाही केलं. आणि मी नेहमीच खूप थेट मुलगी राहिलेली आहे पेरू. जमलं तर जमलं, नाही तर नाही. म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं, डिसअपॉइंटमेंट वाटते की अरे यार तू अजून करायला पाहिजे होतं, अरे यार. माझ्या आईला असं वाटतं की अरे यार हमू तू अजून करायला पाहिजे होतं. म्हटलं अगं मम्मी अशी किती, म्हणजे ह्याच्या आधीचा जो मी रियालिटी शो केलेला नजबली आहे, म्हटलं कोणाला माहिती होतं की आम्ही जिंकू तो शो, अगदी. सो मी म्हटलं अगदी. इट्स ओके, इट्स लाईक इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. अप्स अँड डाऊन्स येत राहतात. किंवा आपण सगळेच शोज जिंकलो तर काही अर्थ नाही राहणार त्याला. सो मी त्याला जसा मी एक स्टंट केला, त्याला मी जशी सामोरी गेले, आय थिंक आय वॉज व्हेरी हॅपी विथ दॅट. मी शेवटचा स्टंट अजिबात गिव्हअप नाही केला आणि तो पूर्ण केला. आणि तो टक्कर देऊन पूर्ण केला. याचा मला जास्त याचं मला जास्त अभिमान आहे. आणि मी आज जेव्हा पर्सनली मागे वळून बघते तेव्हा यार मी विदाऊट हार्नेस कुठल्या तरी हेलिकॉप्टर मधनं जम्प करणं एका लेकमध्ये, त्या लेकची डेप्थ मला माहिती नाही, काही नाही. किंवा प्राण्यांमधनं 7 प्राण्यांना असं हे जे काही होतं, आय थिंक मला हे नॉर्मली नसतं करता आलं यार. म्हणजे पैसे देऊन सुद्धा हा थ्रिल मला कधी जमला नसता करायला. आणि ते मला करता आलं. सो मी तर माझ्या नातवंडांनाही सांगणार आहे वा आजीने काय काय केलं. वा, पण खूप छान खेळलीस तू. आणखी एक त्याच थँक्यू. संदर्भातला प्रश्न आहे. मानसी पाटील, खूप छान वाटलं तुम्हाला खतरो के खिलाडी मध्ये बघायला. खूप छान खेळलात थँक्यू तुम्ही. मानसी. अजून पुढे बघायला देखील आवडलं असतं. हो, मलाही आवडलं असतं. पण आय थिंक इट्स अ कॉम्पिटिशन आणि प्रत्येकाने ते तसंच घ्यावं. इट इज नॉट अ क्वेश्चन ऑफ लाईफ अँड डेथ. आणि आय जस्ट फील की मी जेवढा वेळ मी त्या शो मध्ये राहिले, लोकांना मी गणपती बाप्पा म्हणणं, मी मराठीत बोलणं खूप आवडलं. अँड आय थिंक दॅट वॉज रिअली समथिंग. या हर्षू दांडेकर आहेत, त्या म्हणतात की ताई तू आणि आईने मिळून केलेला पास्ता मी पण ट्राय केलाय, खूप मस्त ए, झाला होता. अरे वा, I saw that pasta व्हेरी recipe. गुड, व्हेरी गुड. प्लीज ते ट्राय करा. आम्ही सुद्धा सगळं अंदाजाने वगैरे करतोय. आम्ही काल डॅल्गोना कॉफी केली आणि लवकरच मी व्हाईट पास्ता जो मला प्रचंड आवडतो त्याची सुद्धा रेसिपी टाकणार आहे. माझ्या आईला ऑन कॅमेरा घेणं म्हणजे मला 2 तास आधी तिला कन्व्हिन्स करावं लागलं. सो बरं. त्याच्यासाठी मी स्वतःला अशी थाप देते की बघ मग. आणि आता शेवटी मम्मीला मी म्हणते बघ मम्मी 2 लाख लोकांनी बघितली तुझी रेसिपी. अय्या काय म्हणतेस ग, माझे केस कसे दिसत होते, मी किती घाणेरडे अरे कपडे बापरे. घातलेले.
आणि हा मम्मी मला म्हणते मी चांगले कपडे घातले असेल तेव्हा तू कधीच माझे व्हिडिओज काढत नाही. म्हणजे त्याच्यात अजिबात काही रस नाहीये मला. पण मी अजून अशा बऱ्याच रेसिपीज शेअर करणार आहे. वी वुड आणि लव्ह टू सी दॅट. आणि मम्मीलाही आवडतं माझ्या बरोबर ते तसं करायला. सो सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. वैभव शेळके म्हणतायत तेजस्वी आणि तुमची फ्रेंडशिप कशी आहे? अरे आमची आमची फ्रेंडशिप खूप छान आहे. एक तर एक तर दुसरी मराठी मुलगी होती, ओनली मराठी मुलगी होती ती तिकडे. आणि ती कमाल स्टंट्स करते. आय थिंक शी रिअली रिअली सरप्राइज्ड मी. म्हणजे त्या मुलीला कसलीच भीती वाटत नाही. मला असं वाटतं तिचा सगळ्यात डिफिकल्ट टास्क होता तो म्हणजे कॉफिन मधला. आणि ज्या प्रकारे त्या मुलीने केलं ना, आणि लहान आहे अगं ती, हो 22-23 वर्षाची आहे ती. आणि मी म्हंटल क्या बात आहे यार, काय करते ती. पण दॅट इज तेजू, आमची झल्ली आणि अशी वेडी मुलगी आहे ती. आणि तिची आणि माझी फ्रेंडशिप खूप छान आहे. कालच तिने काहीतरी पिझ्झाचा एक असं पिझ्झा कट करताना वगैरे असं टाकलं. मी म्हंटल तेजू मला पाहिजे. त्यांनी 15 तारखेनंतर घरी ये मग आपण खाऊया. तर ती इतकी गोड आहे माहितीये, म्हणजे हा. डॅम गुड यार. ऋतुजा म्हणतात बिग बॉस मराठीमध्ये या मुली. नाही, अजिबात नाही. बिग बॉस हे आमच्या घरात फक्त बघितलं जातं आणि फक्त मी आणि माझी आई बघतो. हिमांशूला अजिबात तो शो आवडत नाही आणि सो म्हणून नाही येता येणार. सॉरी. योगेंद्र लोंढे सांगतायत की खूप सकारात्मक एनर्जी. हो, थँक्यू. सकारात्मक सकारात्मक एनर्जी ठेवायला पाहिजेच आपण सगळ्यांनी. मी तुला सांगते ना पेरू, म्हणजे आता तर असं होतं की माझे इतके फ्रेंड्स आहेत जे मला फोन करतात आणि मला म्हणतात अरे यार मला खूप डिप्रेस व्हायला होतंय यार. आणि मला प्रश्न पडतो की असं का होतंय. कारण हे संकट काही फक्त एका घरावर या आपल्या फक्त राज्यावर आलेलं नाहीये. हो संपूर्ण देशभर आलेला आहे किंवा जगभर आलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा जो टाइम आहे हा प्रत्येक माणसानी याचा विचार करायला वेळ घ्यावा की आपण एक माणूस म्हणून कसे वागतोय. आपण एक हो माणूस म्हणून दुसऱ्यांशी कसे वागतोय. आपले माणूस म्हणून स्वतःचे विचार कसे आहेत. म्हणजे मी लिटरली मला लोक फोन करताना ते म्हणतात तुला काहीच वाटत नाहीये का. म्हटलं मला हम्म, नाही वाटत आहे. मला अजिबात डिप्रेस वाटत नाही. मला अजिबात असं वाटत हम्म, नाही शी यार हा लॉकडाऊन काय यार लॉकडाऊन असं तसं हम्म, मला अजिबात वाटत नाही. कारण मी हा हम्म, संपूर्ण वेळ ना मी मी आपण म्हणतो ना की सेल्फ रिअलायझेशन मध्ये घालवते. मला कधीपासून ओके. एक इन्स्ट्रुमेंट शिकायचं होतं. 1 वर्ष आधी मी कीबोर्ड घेऊन ठेवलेला. तो कधी मला वाजवता आला नाही. सो ते मी करतेय. सो आय थिंक दॅट इज रिअली नाईस. म्हणजे माझे 2 क्लासेस ऑनलाईन झालेले आहेत आणि मी ते शिकतेय. सो त्याच्यात मला मजा येते. त्याच्यानंतर मी वर्कआउट करते आणि अगदी साधा सूर्यनमस्कार वगैरे करते. मी 2-2 तास करणार, 2-2 तास वर्कआउट करणारी मुलगी आहे. पण आता मी अर्धा तास करते आणि मी सगळं खाते आता. आता मला गोड पण लागतं. आता मला भाकरी पण पाहिजे. आता मला पास्ता पण पाहिजे. सो आय एम रिअली रिअली एन्जॉईंग दिस. आकाश सुनील भालेराव म्हणतात मोठे मोठे स्टंट करायला भीती वाटत नाही का? डेफिनेटली भीती वाटते. कारण कुठे ना कुठेतरी आय थिंक मी काय लहानपणापासून हे स्टंट्स कधी बघितलेही नाहीयेत आणि केले तर अजिबातच नाहीयेत. सो डेफिनेटली भीती वाटते. पण ठीक आहे, थ्रिल असतं त्याच्यामध्ये आणि करून जायचं असतं कधीतरी अजिबात विचार न करता. मला असं वाटतं की माझा सगळ्यात अवघड स्टंट होता तो म्हणजे त्या मेणाचा स्टंट होता. आणि मला आग मला इतकं अफेक्ट करते हे मला माहिती नव्हतं. सो तिकडून मला फोबिया नव्हता. मी इकडून जेव्हा गेले तेव्हा, पण तिकडून आले तेव्हा आगीचा फोबिया डेफिनेटली झाला. उभा. पूजू सावंत विचारतात अमू आपके नेवर एंडिंग एनर्जी का राज क्या है? नेवर एंडिंग एनर्जी का राज कुछ नहीं है. आई थिंक आई जस्ट कीप माई सेल्फ वेरी वेरी पॉझिटिव्ह. आई रीड पॉझिटिव्ह थिंग्स. आई वॉच पॉझिटिव्ह थिंग्स अँड somewhere I think my system kind of throws away anything that is negative. मी सल्क करत राहू शकत नाही. मी एकदा रडते आणि मी ते विसरून जाते. दॅट्स अबाउट इट. नक्कीच. आणि मला असं वाटतं आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपल्याला खूप पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली. दररोज सकाळी उठल्यापासून आपण नकारात्मक वाचतोय, पाहतोय सगळंच जे वातावरण आहे त्यात आपल्याला सध्या पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. पण ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं तुम्ही कलाकार मंडळी इव्हन आम्ही पण लाईव्ह या सेशनच्या माध्यमातून
लोकांशी संवाद साधून ती पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड करण्याचा प्रयत्न करतोय. पण यातच तुमचा छान सिनेमा जो आहे तो आमच्या भेटीला येणार आहे आणि तो हा. आम्हाला मी पुन्हा तो घरात बसून पाहणार आहे. हो, त्याविषयी सांग. चोरीचा मामला सोनी मराठीवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे 5 एप्रिलला. आय थिंक 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. आणि तुम्ही जर तो थिएटरमध्ये बघितला असेल, व्हेरी गुड. तरी तो Amazon प्राईम वरती सुद्धा अवेलेबल आहे. आणि चोरीचा मामला हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे. टेन्शन गुल होऊन जाईल तुमचं. हेमंत आणि जित्याची जी काही जुगलबंदी तुम्ही बघाल ना या चित्रपटामध्ये, इट इज माइंड ब्लोईंग. म्हणजे मी एक किस्सा सांगते तुम्हाला. 33 रात्र आम्ही या चित्रपटाचं शूटिंग केलं आणि एका रात्री साधारण पहाटे 5 वाजता वगैरे हं. जित्याचा तो मोनोलॉग होता जिकडे तो पंजाबी बनतो. ठीक आहे. हो, आणि ज्यांनी पिक्चर बघितला असेल त्यांना माहितीये मी काय बोलतेय ते. तर तो हो. पंजाबी बोलतो आणि 8 टेक त्याच्या मागे मी उभी होते. मी ब्लर होते, आउट ऑफ फोकस होते. आणि मी हसत होते आणि मला प्रियदर्शन म्हणाला, अगं तू हसतेस, हे दिसतंय ना कॅमेरावरती. म्हटलं प्लीज मला या सीन मधनं काढून टाक ना प्लीज. अगं वेडी आहेस का तू, असं कसं काढणार तुला, तू मागे आहेस की नाही त्याच्या. म्हटलं प्लीज, मला ना अशक्य झालेलं आहे टू कीप अ स्ट्रेट फेस, सो प्लीज मला काढून टाक इकडून. सो असा धमाल चित्रपट आहे. सो डेफिनेटली तुम्ही बघा. अनिता म्हणून आहे, लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम एम्स्टरडॅम. Oh, स्टे hi, सेफ. Anita. Thank you so much. You too stay safe and stay indoors. Please take care of yourself and your loved ones. लव्ह युअर पेअरिंग इन जीवलगा. Oh, me, Swapnil, Siddharth, we had संगीता a यांचं. thank you, Sangeeta. Me, Swapnil, Siddharth, we had a great time shooting for Jeevalaga, and it was really something. If the storyline was not, I mean, it was a very, very different plot. Whatever you get to watch on television, I think that was really something. So even I miss Kavya, यार. मला त्या साडी नेसणं वगैरे सुताच्या मी खूप मिस करते ते. पण तुझा तो फोटो पाहिला, तो मला वाटतं त्याच मालिकेच्या हो, मेकअप हो, रूम मधला हो. आहे का? हो, हो, हो. Sweet. पण हो. हिमांशू सरांचा वाढदिवस काल झालेला आहे आणि काल झालाय. कशा पद्धतीने सेलिब्रेट केलेला आहे तुम्ही? काही नाही, सोना खरेकडनं मी रेसिपी घेतली केकची, जी आता ती इन्स्टावरती पण टाकणार आहे. आणि केक कापला मी आणि दॅट्स अबाउट इट. आणि त्याला गाजराचा हलवा वगैरे खूप आवडतो, सो तो केला मम्मीने. बाकी काय घरातच होतो ग. सिद्धू म्हणतायत माय फेवरेट मराठी ऍक्ट्रेस. थँक्यू सिद्धू, थँक्यू सो मच. गडे नेहा गुड परफॉर्मन्स इन खतरो के खिलाडी. थँक्यू सो मच. पाटील विद्या म्हणतायत तू रेसिपी करताना शूट करणार आहे मी उद्या परवा व्हाईट सॉस पास्ता करणार आहे आणि खूप सोपं आहे. सो आय एम गोइंग टू डू इट फॉर यू. आणि मी मम्मी बरोबर काही मजा पण करणार आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकणार आहात. सो लवकरच व्हिडिओ येतोय, डोंट वरी. पण अमृता, या सगळ्यात स्वतःला पॉझिटिव्ह आणि मेंटल हेल्थ नीट ठेवण्यासाठी तू काय करते आणखी? सी एकतर ना मी असं मी माझ्या मित्रांबरोबर झालेलं आहे, बिकॉज दे टोल्ड मी सो, की जेव्हा ते COVID-19 बद्दल किंवा कोरोना व्हायरस बद्दल वाचत राहतात ना, तर ते अख्खा वेळ म्हणजे आपण म्हणतो ना, ती स्वतःची सगळी एनर्जी त्याच्यात टाकतात आणि तेच 2-2, 3-3 तास वाचत हो, बसतात. वाचणं हे हो. चांगलं आहे, मी नाही म्हणत नाहीये, बट आता अशी गरज झाली आहे ना, दॅट यू नीड टू बायफर्केट युअर टाइम. सो मी 25% एक्झॅक्टली. मी काहीतरी माझ्या आवडीचा फिल्म बघते, माझ्या आवडीची सिरीज बघते किंवा न्यूज बघते. शक्यतो मी न्यूज अवॉइडच करते, अनलेस अँड अंटिल इट इज अन अनाउन्समेंट ऑर समथिंग विच आर प्राईम मिनिस्टर इज डुईंग, किंवा लोकांकडनं कळतच ते की अच्छा आता हे होणार आहे, आता ते होणार आहे वगैरे. सो आय एम अवॉइडिंग न्यूज इन बिग, आय थिंक, सॉरी, सो आय एम लिटरली अवॉइडिंग न्यूज. सो 25% वेळ मी माझा काहीतरी बघण्यात घालवते, लाईक अ सिरीज ऑन नेटफ्लिक्स, किंवा आता मी स्पेशल ऑप्स बघितलं, सो ते खूप मस्त होतं. येस. त्याच्यानंतर किंवा एखादी फिल्म बघते मी काल मर्दानी 2 बघितली, सो दॅट वॉज ऑल्सो अमेझिंग. आणि त्याच्यानंतर मग मी 25 ते 30% वेळ माझा 2-2.5 तास मी कीबोर्ड वाजवते आणि कीबोर्ड ओके. वरती मी रियाज करते.
त्याच्यानंतर एक अर्धा पाऊण तास मी वर्कआउट करते. बाकी मग असं होतं की सकाळी ब्रेकफास्ट केला की दुपारी जेवणाची वेळ येते, जेवणाची वेळ झाली की चहाची वेळ येते, चहाची वेळ झाली की डिनरची वेळ येते. सध्या ह्या ज्या वेळी आहेत, या ज्या 4 वेळेचं जेवण आहे, हे तर कम्प्लिटली मला आणि मम्मालाच करावं लागतं. मग भांडी धुणं असेल किंवा केर काढणं असेल किंवा कपडे धुणं असेल, यात मी मम्माला हेल्प करते. सो या. श्यामल पाटील, हॅलो अमृता, लव्ह फ्रॉम फ्रान्स. मला ओ बघायचंय हाय. सुनीता मॅमला. लव्ह यू हाय, सो हाय. मच. हाय, हाय. थँक यू सो मच. सो सोपान हेंगळे म्हणतात अमूला सांगा हाय म्हणायला. हाय सोपान हेंगळे. सोपान. हाय. क्रियांश म्हणतात तुझा आवाज खूप मस्त आहे. ओ थँक यू. थँक यू. अनिल कोणीतरी कुलकर्णी लिहिलंय. यांना व्हाईट पास्ताची रेसिपी हवी आहे लवकर. हो हो, लवकर देणार व्हाईट पास्ताची रेसिपी. श्रेया तू खूप गोड आहे समृद्धी. थँक यू. श्यामल पाटील म्हणतात तुझी मम्मी खूप मस्त आहे. हो, मम्मी मला असं वाटतं माझ्या आयुष्यात टीव्ही किंवा कुठल्याही सिरीज पेक्षा मोस्ट एंटरटेनिंग इज माय मॉम. आणि बाप रे, मला तिच्याबरोबर मस्ती करायला इतकी आवडते. म्हणजे लोक मला म्हणतात, शेवटी सुकन्याताई, सुचित्राताई मला म्हणतात, अगं बास कर, तिला किती छळणार आहेस तू. म्हटलं एकच तर हक्क आहे आपला, ज्याला हा. आपल्याला कोणाची परमिशन लागत नाही, ते म्हणजे आईला त्रास देणं. प्रथमेश विचारतायत तुझा बॉलिवूडचा फेवरेट ऍक्टर कोण आहे? हो बापरे. एक तर रणवीर सिंग आहे, हे तर जगाला माहितीये. पण मी सध्या विक्रांत मस्सीची वाव. क्रिमिनल जस्टिस पण बघितली. सो हो, आय हो. थिंक दॅट वॉज रिअली समथिंग. सो विक्रांत मस्सी इज व्हेरी व्हेरी गुड. अँड ऑल दीज मिलेनियल सुपरस्टार्स यार, आय मीन आयुष्मान खुराना आहे, देर इज विकी कौशल, थिंक दे आर फॅब. ईशान खट्टर पण मला खूप आवडतो अगं. प्रश्न खूप येतात अमृता, पण हम्म. जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, कारण एक्झॅक्टली. आता वेळ कमी आहे आपल्याकडे. सो खूप खूप धन्यवाद तू या लाईव्ह सेशन मध्ये येण्यासाठी लगेचच तयार थँक झाली यू. अमृता. आणि तू थँक यू. काळजी घे. स्टे तू सेफ सुद्धा प्लीज. तू सुद्धा काळजी घे. सगळ्यांना माझं एकच आव्हान आहे की प्लीज घरी राहा, काळजी घ्या आणि टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन ॲट युअर होम. सो बस, दॅट्स इट. टेक केअर अँड लव्ह यू गाईज. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. थँक्यू. थँक्यू अमृता. स्टे सेफ. बाय. टेक केअर. बाय.